नमस्कार, आपण पाहतात यूथ लीडर न्यूज. मी दीपक चव्हाण. पाहूया आजची ठळक घडामोड. कुंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह विधान करून सनातन हिंदू धर्माचा अवमान केल्याप्रकरणी सांगलीच्या मिरजेमध्ये भाजपा महिला आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या प्रज्ञा पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रज्ञा पवार यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यावरून सनातन हिंदू धर्माबद्दल अवमानकारक पोस्ट केली आहे. त्यामुळे समस्त हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणी प्रज्ञा पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपा महिला आघाडीकडून करण्यात आली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसांकडे रीतसर तक्रार देण्यात आली आहे, अशी माहिती रुपाली देसाई यांनी दिली. नमस्कार, माझं नाव रुपाली शरद देसाई. मी भाजपची अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सचिव म्हणून काम करते. नुकताच 17 जानेवारीमध्ये प्रज्ञा पवार, ॲडव्होकेट प्रज्ञा पवार राष्ट्रवादीची पदाधिकारी आहे. तिचं एक्सवर ट्विट येतं आहे. बऱ्यापैकी त्यांचं ट्विटर हे विरोधी पक्षाच्या असल्यामुळं तुतारीच्या आहेत, त्यांच्या आमच्या विरोधातच आहे. पण ह्यावेळेला त्यांनी हाईट केलेली आहे. महाकुंभमेळा जो आमच्या हिंदुत्वाचा श्रद्धास्थान आहे त्याच्याबद्दल इतकं घनड आक्षेपार्ह बोलणं केलेलं आहे की म्हणजे त्यांच्या त्या पोस्टला माफीच नाही, अशा पद्धतीनं त्यांनी जे पोस्ट केलेली आहे त्याचा आम्ही पूर्णपणे सगळ्या महिलांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि सर्व सनातनीच्या धर्माच्या बाजूने आम्ही त्यांचा निषेध करतोय आणि त्यांच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत. त्यांच्या विरोधात कडक आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी ही आमची नम्र विनंती आहे.